28 नोव्हेंबर सकाळच्या झटपट बातम्या। लाडक्या बहिणींसाठी खुशखबर, डिसेंबरमध्ये मिळणार 2100 रुपये। 13 लाख नवीन लाडक्या बहिणींना रिटर्न गिफ्ट। पुढील महिन्यात डिसेंबरपासून सुरू होणाऱ्या मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेच्या आणखी 13 लाख महिलांना लाभ मिळण्याची शक्यता आहे। मे महिन्यात झालेल्या लोकसभा निवडणुकीत यशानंतर मतदारांना आकर्षित करण्यासाठी ही योजना सुरू करण्यात आली होती। बांधकाम कामगारांना शपथविधीनंतर भांडी व सुरक्षा किट मिळणार। नवे सरकार, मजूर व महिलांचे लागले लक्ष। कामगार व मजुरांना कामगार मंत्रालयाकडून मिळणाऱ्या भांडी व सुरक्षा किट उपक्रमाला निवडणुकीच्या आचारसंहितेने ब्रेक लागला होता। त्यासाठी प्रतीक्षा करणाऱ्या कामगाराची संख्या मोठ्या प्रमाणात आहे। मंत्रिमंडळ स्थापनेनंतर भांडी व सुरक्षा किट वाटप होतील म्हणून मजूर व महिलांचे लक्ष लागलेले आहे। आधी लोकसभा आणि आता विधानसभा अशा 2 आचारसंहितेमुळे किट वाटप केले गेले नाही। किट घेण्यासाठी कामगारांना आधी ऑनलाईन नोंदणी करणे आवश्यक असल्याने शासनातर्फे सांगण्यात आले आहे। किट आणि संसारोपयोगी भांडी गोडाऊनमध्ये पडलेले आहेत। जरांगे पाटील पुन्हा उपोषण करणार आहे। आरक्षणासाठी मराठ्यांना एकजुटीचे आव्हान। सकल मराठा समाजाला आरक्षण मिळवून देण्यासाठी आंदोलन करणारे मनोज जरांगे पाटील यांनी पुन्हा एकदा उपोषणाची हाक दिली आहे। निवडणूक संपली, सरकार स्थापन होईल, आता मराठा समाजाने आरक्षणासाठी लढा उभा करायचा आहे असे आवाहन करणारे यांनी बीडमधून केले आहे। मराठा समाजाने आता एकजूट होऊन सामूहिक आमरण उपोषण करण्याची तयारीला लागा असे आदेश देखील पाटलांनी मराठा समाजाला दिले आहे। जरांगे पाटील यांनी सरकार स्थापन होताच पुन्हा आंतरवली सराटी येथे आरक्षणाच्या मागणीसाठी सामूहिक उपोषण करणार असल्याचे जाहीर केले आहे। सर्व समाजाने आपले शेतीतील कामे आटपून आंतरवली सराटीकडे येण्याचे आवाहन पाटलांनी केले आहे। राज ठाकरेच्या अडचणीत वाढ, पक्षाचे निवडणूक चिन्ह जाणार, मान्यता रद्द होणार। या विधानसभा निवडणुकीत राज ठाकरे यांचा पक्ष महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला एकही जागा मिळाली नाही। माहीम विधानसभा मतदारसंघातून त्यांचा मुलगा अमित ठाकरे यांचाही पराभव झाला आहे। आता निवडणूक आयोग त्यांच्या पक्षाचे निवडणूक चिन्हही गोठवू शकते। याबाबत महाराष्ट्र विधानसभेचे माजी सचिव अनंत कळसे यांनी अनौपचारिक संवाद साधला। त्यांनी सांगितले आहे की निवडणूक आयोगाने एखाद्या राजकीय पक्ष म्हणून मान्यता देण्याचे आणि त्यासाठी निवडणूक चिन्ह राखून ठेवण्याचे काही निकष आहेत। ईव्हीएम विरोधात आंदोलन, महाविकास आघाडीची तयारी सुरू, पवार उभी करणार वकिलांची फौज। मतपत्रिकेवर निवडणुकांसाठी राज्यात काँग्रेसची स्वाक्षरी मोहीम। विधानसभेच्या निकालावर कोणाचाही विश्वास बसत नाही। या निकालात काहीतरी गडबड असल्याची भावना सर्व स्तरातून व्यक्त होत आहे। संविधानाने सर्वांना मतदानाचा अधिकार दिलेला आहे, पण आपण एकाला दिलेले मत दुसऱ्याला जात असल्याची भावना जनतेत आहे। जनतेच्या भावनांचा आदर करत मतपत्रिकेवर निवडणुका घ्याव्यात या मागणीसाठी काँग्रेस पक्ष राज्यभर सह्यांची मोहीम सुरू करणार आहे।